ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. सात्विक धैर्य. ओव्या आहेत 733 ते 744 आणि गीतेचा श्लोक आहे 33वा. ज्ञानदेव सात्विक धैर्याची लक्षणं उदाहरणांनी स्पष्ट करत आहेत. श्लोक 33. धृत्यायया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगेना व्यभिचारिण्या धृतीः सा पार्थ सात्विकी. हे पार्था, योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धृतीने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो ते सात्विक धैर्य होय. तरी उदेलिया दिन करू, चोरीसी थोके अंधारू, का राजाज्ञा अव्यवहारू, कुंठवी जेवी. तर सूर्य उगवल्याबरोबर चौर्यकर्म सकट अंधार थांबतो म्हणजे नाहीसा होतो, अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे निंद्य कर्म थांबवतो. नाना पवनाचा साटू, वाजी नलिया नीटू, आंगेसी बोभाटू, सांडिती मेघ. अथवा वारा वेगाने चांगला वाहिला असता ढग जसे गर्जनेसह आपणहून नाहीसे होतात. का अगस्तीचे निदर्शने, सिंधू घेऊन ठाती मौने, चंद्रोदयी कमळवने मिठी देती. किंवा अगस्ती ऋषी दृष्टीस पडला असता समुद्र जसे मौन धारण करून राहतो, अथवा सूर्य विकासिनी कमळांचे समुदाय चंद्रोदयाबरोबर मिटतात. हे असो पाव उचलिला, मदमुखना ठेविती खाला, गरजोनी पुढा झाला सिंहू जरी. हे राहू दे, मदोन्मत्त हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवीत नाहीत. कैसा जो धीरू, उठली या अंतरू, मनादिके व्यापारू, सांडिती उभी. त्याप्रमाणे जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्यावर मनादिक इंद्रिये आपापला व्यवहार उभ्या उभ्याच टाकून देतात. इंद्रिया विषयांची या गाठी, अपैसया सुटती किरीटी, मन मायेच्या पोटी डिगती दाही. अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व 10 इंद्रिये आपल्या मनरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात, म्हणजे आपापल्या विषयांचा संबंध सोडून अंतर्मुख होतात. अधोर्ध्व गूढे काढी, प्राणनवांची पेंडी, बांधोनी घाली उडी, मध्यमी माझी. जे धैर्य खालील अपान वायू व वर वाहणारा प्राणवायू या मर्यादा काढून प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त या 9 वायूंची एक जुडी करून नंतर सुषुम्नेमध्ये उडी घालते, ज्या धैर्याच्या योगाने 9 वायू सुषुम्नेत उडी घालतात. संकल्प विकल्पांचे लोगडे, सांडूनी मन उघडे, बुद्धी मागिलीकडे उगीची बैसे. ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पाचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते व बुद्धीच्याही मागे जाऊन उगीच बसते. ऐसी धैर्य राजे जेणे, मन प्राण करणे, स्वचेष्टांची संभाषणे सांड विजती. जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना आपापल्या कर्मांची बोलणी टाकायला लावतो. मग आघवीची सडी, ध्यानाच्या आतुली मढी, कोंडी जती निरवडी योगाची. मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एकट्या आपापल्या कर्मांचा संबंध सुटलेल्या सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आतल्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकते. परी परमात्मया चक्रवर्ती, उगाणीती जव हाती, तव लाचून घेता धृती, धरी जती जिया. परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होईपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता ती धरली जातात म्हणजे त्यांचा निग्रह केला जातो. ते गा धृती येथे सात्विक हे निरुते, ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे. अरे अर्जुना, ऐक, ते धैर्य खरोखर या जगात सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले. भगवंत श्लोकात सात्विक धृतीचे लक्षण सांगत आहेत. धृती म्हणजे धैर्य किंवा धारणा शक्ती. श्लोकात अव्यभिचारिण्या हे धृतीचं विशेषण आहे. धृती ही अव्यभिचारिणी हवी, एकनिष्ठ हवी. अशा धृतीने योगाच्या सहाय्याने
मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करायच्या आहेत, अर्थात व्यवस्थित चालवायच्या आहेत. त्या व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांचे नियमन करायला हवे, तरच त्या धृतीला सात्विक धृती म्हणता येतं. कोणतीही व्यक्ती आपले लक्ष्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्यावरच आपली मनोवृत्ती केंद्रित करते. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी कितीही संकट आली तरी त्यावर मात करून ती आपल्या लक्ष्यपथावर अग्रेसर होत असते. आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्यावर सतत आपले मन केंद्रित करणे, यासाठी धारणा शक्तीची आवश्यकता असते. साधकाचं लक्ष असतं मोक्षप्राप्ती. तेव्हा मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपलं मन, प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया संयमित करायला हव्यात. सर्वसाधारणपणे मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया बहिर्मुख असतात. मन बाह्य विषयात रमले की जीव आपले लक्ष विसरतो व बाह्य विषयातच रममाण होतो. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणारा साधक आपले मन बाह्य विषयातून काढून घेतो. त्यासाठी त्याला ध्यानयोगाचं सहाय्य होतं. अखंड आत्मानुसंधानाने साधक इंद्रिय संयम करण्यात सफल होऊ शकतो. अशा धृतीला भगवंत सात्विक धृती असं म्हणतात. थोडक्यात मनाची बहिर्मुख असणारी प्रवृत्ती अंतर्मुख ज्या धारणा शक्तीमुळे होते, जिच्यामुळे प्राणांचा व इंद्रियांचा संयम होतो, ती सात्विक धृती आहे. सात्विक धृतीमध्ये इंद्रिय संयम महत्वाचा आहे आणि तोच ज्ञानदेवांनी आपल्या टीकेत अधोरेखित केला आहे. त्यासाठी ते दृष्टांत देतात की सूर्य उगवला की दिवस म्हणजे चोरांसाठी काळोखी रात्र ठरते. चोर चोरी करण्यासाठी रात्री मोकाटपणे फिरतात, पण दिवस उगवला की त्यांच्या हालचाली नियंत्रित होतात. राजाची आज्ञा झाली की निंद्यकर्मे करता येत नाहीत, त्यामुळे निंद्यकर्मे करणाऱ्यांच्या क्रिया राजाज्ञेमुळे नियंत्रित होतात. सोसाट्याचा वारा वाहू लागला की मेघ आपल्या गडगडाटासह नाहीसे होतात. पुढचा ज्ञानदेवाने पौराणिक दृष्टांत दिलेला आहे. अगस्त्य ऋषी दृष्टीस पडल्यावर समुद्र हे ऋषी आपलं पाणी पिऊन टाकतील या भीतीनं मौन धारण करतो. चंद्राचा उदय झाला की सूर्य विकासी कमळे मिटतात. या पाचही दृष्टांतामधून ज्ञानदेवाने साधक मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया कशा संयमित करतो ते सांगितले आहे. अशी अव्यभिचारिणी धारणा शक्ती असायला हवी. पुढच्या दृष्टांतामधून धैर्य कसं हवं ते सांगितले आहे. सिंह जरी पुढे आला तरी मदोन्मत्त हत्ती आपले उचललेले पाऊल खाली ठेवत नाही. त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत साधक आपला मनसंयमनाचा निश्चय सोडत नाही. असं धैर्य असेल तर मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रियांवर ताबा चालू शकतो. इंद्रियांची विषयांशी जी पक्की निर्गाड बांधलेली असते ती सुटते. 10 हे इंद्रिये आपापले विषय भोग टाकतात, मनासह मौनावतात व मायेच्या पोटात शिरून आपल्या मूळ स्वरूपात लीन होऊन राहतात. श्लोकात योगाचा उल्लेख आलेला आहे. त्यानुसार ज्ञानदेवाने योग मार्गाच्या अनुरोधाने स्पष्टीकरण केलं आहे. यासाठी योग मार्गाचे सहाय्य होतं. योग मार्गात प्राणापानादी 10 हे वायूंचा निरोध केला जातो. मग प्राण आपल्या उरलेल्या 9 भेदांसह सुषुम्नेत लीन होतो. मन संकल्प विकल्प करण्याचे थांबते. ज्ञानदेव संकल्प विकल्पाला लुगड्याची उपमा देतात. साडी जशी सर्व शरीर झाकून टाकते त्याप्रमाणे संकल्प विकल्प मनाला झाकून टाकतात. ते त्यातून मोकळे होतच नाही. संकल्प विकल्प करणे हा मनाचा धर्म आहे. पण योगाच्या सहाय्यानं मनाचा हे संकल्प विकल्प करण्याचे कार्य थांबते, त्यापासून मुक्त होते. जणू ते निर्वस्त्र होते व बुद्धीच्या मागे दडी देऊन राहते. अशा प्रकारे ही सात्विक धृती मन, प्राण व इंद्रिये यांना आपापले व्यापार टाकायला लावते. म्हणून त्या सात्विक धृतीला ज्ञानदेव धैर्यराज म्हणून संबोधतात. कारण या धैर्यराजाची मन, प्राण व इंद्रिये यांच्यावर सत्ता चालते. मन, प्राण व इंद्रिय यांचे व्यापार थंडवतात. मग ते धैर्य त्या सर्वांना ध्यानाच्या कोठडीत बंदिस्त करून टाकते. जोपर्यंत चक्रवर्ती परमात्मा स्वाधीन होत नाही तोपर्यंत सात्विक धृती मन, प्राण व इंद्रियांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवते. एकूण मन, प्राण व इंद्रिये यांना आपल्या विषयांपासून आवरून धरण्यास जे धैर्य लागते ते सात्विक धृतीमध्ये अपेक्षित आहे. पुढे भगवंत राजस धृतीचे लक्षण सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.